हाय मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं परत एक माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे गणेश चतुर्थी। तर गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा। तर आज मी बनवणार आहे आळूच्या पानाच्या वड्या, एकदम कमी साहित्यात आणि कमी तेलात पण। तर इथे बघा, मी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि एका पदार्थात आपल्याला दोन पदार्थ म्हणजे बनवायचे आहेत। आपला गॅस पण वाया जाणार नाही जास्तीचा। तर इथे बघा, मी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि तुरीची डाळ थोडीशी निवडून घेतली, म्हणजे स्वच्छच होती ती, तरी पण एक हात मारून घेतला। प्रत्येक डाळी तांदळात मी एक हात मारून घेतच असते। तर इथे मी तुरीची डाळ ही स्वच्छ धुवून घेतली आणि पातेल्यात शिजायला ठेवली। तर कुकर आहे माझ्याकडे, तुम्ही म्हणसाल पातेल्यात का बरं शिजायला ठेवली, गॅस जास्त वाया जातो। तर एका पदार्थात दोन पदार्थ बनवणार आहे मी, म्हणजे गॅस आपला जास्त वाया जाणार नाही। तर इथे बघा, मी डाळीचं पीठ पण गाळून घेतलेलं आहे आणि 10 मिनिटं मिठाच्या पाण्यात हे पानं पण ठेवलेले होते। त्याच्यानंतर चाळण पण धुवून घेतली स्वच्छ अशी, आणि हिरवी मिरची, एक लसणाचा गाठा, जिरे आणि थोडासा अद्रकीचा तुकडा याची पेस्ट बनवून घेतली। पाणी न टाकता, म्हणजे थोडीशी जाडसरच ठेवलेली आहे। आणि त्याच्यानंतर याच्यात टाकून दिली जे डाळीचं पीठ मी गाळून घेतलं होतं त्याच्यात। त्याच्यानंतर चवीनुसार मीठ, हळद आणि तीळ घेतले, आपल्या छोट्या चम्मचनं 2 चम्मच तीळ घेतलेले आहेत भाजून, ते टाकून घेतले त्याच्यात आणि थोडंसं पाणी टाकून हे आता मिक्स करून घेते। म्हणजे जास्त आपल्याला जाडसर पण नाही ठेवायचं आहे हे पीठ आणि जास्त पातळ पण नाही बनवायचं। तर इथे बघा, मी मिक्स करून घेते। तर अशा प्रकारे मी मिक्स करून घेतलेलं आहे, जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही। तर आता हे 5 मिनिटं, अगदी 5 मिनिटं मुरेपर्यंत मी हे पानं धुवून घेते, मिठाच्या पाण्यातून काढून स्वच्छ पाण्यातून धुवून घेते आणि सुकण्यासाठी ठेवते, म्हणजे ते सुकून जातील, वल्ले नाहीत राहणार त्याच्यासाठी। तर इथे आता पीठ पण आपलं छान असं मुरलेलं आहे आणि डाळीला पण उकळी येते। तर त्याच्यानंतर मी चाळण धुवून घेतली आणि त्याला थोडंसं असं म्हणजे तेल लावलं दोन्ही पण बाजूनी आणि त्या डाळीवर ठेवून दिली। तर त्याच्यानंतर बघा, वड्याची सुरुवात, असं कोलपाट खाली ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती एक पान आथरलेलं आहे अशी उलट्या बाजूनी, आणि त्याला पूर्ण असं बेसन लावून घेतलं एकसारखं। आणि त्याच्यानंतर दुसरं पान आपल्याला वेगळं आथरायचं आहे, म्हणजे उलट्याच बाजूने आथरायचं आहे। पण यावेळेस इकडून शेंडा होता ना त्या पानाचा, तर दुसऱ्या वेळेस दुसरीकडून शेंडा करायचा आहे आपल्याला त्या पानाचा। अशा प्रकारेच आपल्याला 4 पानाचा रोल बनवायचा आहे की 5 पानाचा, असं एकसारखे आथरून घ्यायचे पानं। तर इथे बघा, मी दुसरं पण पान तशाच प्रमाणे आथरून घेतलेलं आहे। तर इथं मी 4 पानाचा किंवा 5 पानाचा असा रोल बनवून घेतलेला होता आणि खूप मोठे मोठे पानं होते, छोटे भेटले तर चांगलं, पण मग खायचेच होते। तर मी म्हटलं जाऊ दे, ते छोटे संपून गेले होते, मी उशिरा गेली होती ना थोडं, म्हणजे भाजीवाल्याकडे भाजी आणायला, तर त्याच्यामुळं मोठे मोठेच होते। तर मी म्हटलं जाऊ दे, आता मोठे येतं तरी पण मी घेऊन आली, छोटे भेटले तर उलट चांगलं रोल होतो त्याचा। तर इथे बघा, मी पहिले असे म्हणजे शेंडे उचलून घेतले त्या पानाचे आणि असा अर्धा रोल बनवला आणि त्याच्यानंतर थोडंसं पीठ लावून घेतलं परत, आणि परत हे शेंडे असे मुडपी मारून घेतले आणि त्याला पण बेसन लावून घेतलं आणि परत त्याचा असा रोल बनवून घेतला। रोल बनवून घेतल्याच्या नंतर असं परत त्याच्यावरतून चौकून
हे करून घ्यायचं, ते बेसन लावून घ्यायचं आणि त्याच्यानंतर या डाळीला पण उकळी आलेली आहे तर डाळीच्या त्या चाळणीवर ठेवून द्यायची. तर माझी चाळण पण छोटी होती त्याच्यामुळं त्याच्यावर बसत नव्हती. तरी पण तुमच्याकडं मोठी असली तर मोठी घ्यायची. तरी पण मी बसवले त्याच्यावर तसेच. तर बघा अशा प्रकारे मी तिन्ही रोल बनवून घेतले आणि त्याच्यावरती परत झाकण ठेवली. तर ही परात बसत नव्हती त्याच्यामुळं मग मी दुसरी परात घेतली आणि दुसरी परात त्याच्यावर झाकण ठेवली. 10 किंवा 15 मिनटं झाल्याच्या नंतर बघितलं मस्त अशी वाफ आलेली आहे बघा. 15 मिनटांनी लगेच खोलून बघायचं आणि असं चेक करून बघायचं झाल्या का नाही. तर बघा तर सुरीला जर बेसन लागलं तर त्या नाही झाल्या आणि नाही लागलं तर झाल्या वड्या. तर इथे बघा डाळ पण झालेली आहे माझी, मस्त अशी गाळ झालेली आहे. तर बघा झालेले का नाही, एका कामात 2 कामं झाली का नाही. म्हणजे आपला गॅस पण नाही वाया जात जास्त. पाण्यावर जर वाफायला ठेवले तर ते पाणी फेकून द्यावं लागतं आणि भातावर जर ठेवले तर भात एकदम असा चिकट होऊन जातो, म्हणजे जास्तीचा शिजतो. तर इथे बघा वड्या कशा अशा मस्त झालेल्या आहेत. तर मी वड्या उतरवून ठेवल्याच्या नंतर 5-10 मिनटं त्या थोड्याशा गार होऊ दिल्या आणि त्याच्यानंतर अशा जशी आपल्याला साईज लागते त्या साईजमध्ये कट करून घ्यायच्या. तर इथे मी थोड्याशा जाडसरच कट केल्या. तुम्हाला जर पातळ लागत असतील तर थोड्या पातळ अशा कट करून घ्यायच्या. आणि गरमच होते जास्त, म्हणजे गार होऊ द्यायची वाट पण नाही बघितली मी, म्हटलं उशीर होऊन जाईल. तर इथे बघा मी अशा प्रकारे कट करून घेतल्या सर्व वड्या आणि त्याच्यानंतर थोडंसं तेल टाकलं तव्यावर असं चौकून आणि त्याच्यावर सर्व वड्या अशा टाकून घेतल्या. तर कोणी कोणी असं तळून घेतात तर ते जास्त तेलकट होऊन जातं. त्याच्यामुळं मी अशा कमी तेलाचाच वापर करत असते, म्हणजे कमी तेलातच तळून घेत असते. जास्त तेलकट झाल्या का ते चांगल्या नाही लागत. तर इथे बघा मी तेल टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर त्या वड्या टाकल्या आणि परत वरतून थोडंसं तेल टाकून घेतलं आणि पलटी मारून घेतल्या. आणि पलटी मारून घेतल्याच्या नंतर थोडंसं अगदी 2 मिनटं बारीक गॅसवरती ठेवायच्या, म्हणजे एकदम खरपूस होऊन जातात त्या. आणि कोथिंबीर पण नव्हता माझ्याकडं. तुमच्याकडं जर कोथिंबीर असला तर कोथिंबीर पण टाकायची. उलट म्हणजे अशी कोथिंबीरनी पण भारी होतात. पण कसं जे आपल्याकडं वस्तू आहे त्याच्यातच बनवत असते मी, असं हे नसते करत की हे आहे का नाही. तर इथे बघा कशा मस्त खरपूस झालेल्या आहेत वड्या आणि म्हणजे एक रोल झालेला होता. त्याच्यानंतर मी पूर्ण वड्या बनवून घेते. तर आपलं कसं म्हणजे मिडल क्लास लोक म्हणतो ना, तसं ते आपल्याकडे एक वस्तू असती तर एक वस्तू नसती. तर मी ॲडजस्टमेंट करून घेत असते, असं नसते म्हणत की हे नाही ते नाही म्हणून. तर माझ्याकडं कोथिंबीर नव्हती त्याच्यामुळं मी कोथिंबीर नाही टाकली आणि ओवा पण नव्हता. तर इथे बघा मी टेस्ट करून बघितली होती तर एकदम भारी टेस्ट झाली होती. आणि इथं मला हसायला आलेलं होतं, म्हणजे असं वाटत होतं की मी चोरूनच खाते का काय. तर एका बाजूने मी डाळीला पण फोडणी दिली होती आणि डाळ पण उकळत होती मस्त अशी. आणि अशा प्रकारे मी जशी पहिल्या वेळेस सांगितलं तशा सर्व वड्या अशा बनवून घेतल्या आणि खूप भारी झाल्या होत्या. तर नक्की करून बघा आणि खाऊन बघा. तर कशा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून. आणि हे बघा डाळ म्हणजे चाळण माझी छोटी होती ना, त्याच्यामुळं त्या चाळणला बेसन जे लागलं होतं ते पण मी काढून घेतलं आणि जे तेल उरलेलं होतं मधोमध ते परतवून घेतला. तर चला मग भेटू.